आंध्र प्रदेशातल्या चित्तूर जिल्ह्यातल्या तिरुमला पर्वतावर असलेलं तिरुपती बालाजीचं मंदिर हे भारतातलं सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक. हे तिरुपती बालाजीचं मंदिर फक्त श्रद्धेचंच केंद्र नाहीये, तर इथल्या पुजाऱ्यांना मिळणारी सॅलरी ही देशभरात चर्चेचा विषय ठरते. तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन तिरुमला तिरुपती देवस्थान TTD द्वारे केलं जातं. रिपोर्टनुसार इथल्या मुख्य पुजाऱ्याला दरमहा 82,000 रुपये एवढी सॅलरी आहे, तर ज्येष्ठ पुजाऱ्यांना 52,000 रुपयांपर्यंत पगार दिले जातात. याशिवाय कनिष्ठ पुजाऱ्यांना 30,000 ते 60,000 रुपयांपर्यंत सॅलरी असल्याचं समजतं. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 2010 मध्ये TTD बोर्डाने पुजाऱ्यांच्या सॅलरीमध्ये मोठी वाढ केली होती. तेव्हा मुख्य पुजाऱ्याची सॅलरी 55,000 रुपये तर कनिष्ठ पुजाऱ्याची सॅलरी 30,000 रुपये महिना करण्यात आली होती. तिरुपती बालाजी मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे स्थापित भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती मानव निर्मित नाही, तर ती स्वतः प्रकट झाली अशी मान्यता आहे. या मूर्तीवर अजूनही जखमांच्या खुणा आहेत, ज्यावर रोज चंदनाचा लेप औषध म्हणून लावला जातो. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात उभं राहून लक्ष देऊन ऐकलं तर समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. भगवान व्यंकटेश्वर यांच्या छातीवर देवी लक्ष्मी आणि पद्मावती विराजमान आहेत असंही म्हटलं जातं. त्यामुळे या साऱ्याबरोबरच आता पुजाऱ्यांचा पगार हा सुद्धा इथला एक विशेष चर्चेचा विषय आहे. यावर तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.